मित्रांनो, भारत देश सबका, नहीं किसी के बाप का. कारण भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपराचा पाळीख होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. जेव्हा CA होती तिथल्या महिला हक्क आणि अधिकार मागत होत्या तेव्हा त्यांच्या असं पोटाशी धरून संविधानाचं पुस्तक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. कारण त्या आपले हक्क आणि अधिकार मागत होत्या की भारत माझा देश आहे, आमचा देश आहे, आमचा अधिकार आहे. हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान अर्पण केले या देशाला तेव्हा आज इथला राजा कोणी नाही. जेव्हा तुम्हाला आम्ही निवडतो एक म्हणजे या देशाचा विकास करण्यासाठी जर कोण्या नेत्याला निवडत असेल तर तो आपला सेवक आहे, राजा नाही. म्हणून आपण आपले अधिकार मागले पाहिजे. जेव्हा जेव्हा सप्टेंबर महिना गेल्या वर्षी चालू होता तेव्हा पाण्याची लढाई लढत होती मी. तेव्हा 4-5 पोलीस स्टेशनचे मला रात्री 12 वाजेपर्यंत कॉल आले की तुम्ही आंदोलन मागे घ्या, आंदोलन करू नका मॅडम, कारण पुढे निवडणुका होत्या. तर मग तो एक संविधानिक हक्क होता आणि पाणी हे निसर्गाची देण आहे, ती प्रत्येकाला पाहिजे म्हणजे पाहिजे. पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही लढत होतो. म्हणजे आम्ही कोणावर अन्याय करत नव्हतो, आमच्यावर अन्याय होत होता. कारण तिथल्या जे दलित वस्ती होती, गरीब वस्ती होती त्यांच्यावर तो अन्याय होत होता. म्हणून मी त्या संघर्षवादी ज्या महिला आहेत फुलेनगरच्या विभागातल्या त्यांच्यासोबत मी पण लढा देत होते आणि त्यांनी माझ्यासोबत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या त्या फुलेनगरच्या महिला. तेव्हा मी लढले. CA वेळेस सुद्धा मी त्या आंदोलनामध्ये सामील झाले. कारण हक्क आणि अधिकार आपल्या काय आहेत आणि आपल्याला मागायचे आहेत, मागितलेच पाहिजे. हे पण नेमकं माहीत पाहिजे. आम्हाला संविधानिक हक्क पाहिजे, आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये आरक्षण पाहिजे. पण कसं माहिती आहे का, महापुरुष जे आहे की नाही तुमचे आमचे हे वाटून घेतलेले आहेत. म्हणून डॉक्टर आंबेडकर तुम्हाला कळलेच नाहीत काय आहे ते. आणि फक्त तुम्हाला अधिकार आहेत, उच्च पदावर सर्व्हिस पाहिजे, नोकऱ्या पाहिजे तुम्हाला, ह्या सर्व गोष्टीच पाहिजे तुम्हाला. पण संविधानिक हक्क पाहिजे तुम्हाला, पण महापुरुष नको, म्हणजेच आंबेडकर नको. तर मला हे म्हणायचं हवं, आता किती दिवस हे सगळं चालणार आहे. आणि म्हणून म्हणते की तुमचं बुडा सगट जळल तेव्हा तुम्हा भीम कळल. अहो तुमचं बुडा सगट जळल तेव्हा तुम्हा भीम कळल. भीम कळला का तुम्हाला तो तसा ना कळल. आणि तुमचं बुडा सगट जळल तेव्हा तुम्हा भीम कळल, तेव्हा तुम्हा भीम कळल. कसं वाटलं ते मला कमेंट करून सांग. ओके, जय भीम.